पत्रकार संजय गायकर यांच्या पाठपुराव्याची दखल. ब्राह्मणवाड्यात HP गॅसच्या 95 टाक्यांचे वितरण करण्यात आले. दैनिक समर्थ गावकरीचे वृत्त संपादक तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले संपर्क प्रमुख पत्रकार संजय भाऊ गायकर यांनी HP गॅस तुटवड्याबाबत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत आज दिनांक 2 मे रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजेपर्यंत गोविंद HP गॅस एजन्सी डोंगरगाव यांची गाडी ब्राह्मणवाडा येथे दाखल झाली. यावेळी जवळपास 95 गॅस टाक्यांचे वितरण करण्यात आले. पूर्वतयार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व लाभार्थींना नियोजनबद्ध पद्धतीने गॅस टाक्या वितरित करण्यात आल्या. संबंधित ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहून या वितरणाचा लाभ घेतला. माहितीनुसार मार्च ते मे या कालावधीत ब्राह्मणवाडा गावात HP कंपनीच्या केवळ 17 टाक्याच उपलब्ध झाल्या होत्या. SB दिवेकर गॅस एजन्सीकडून गावात नियमित पुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची पत्रकार संजय गायकर यांनी दखल घेत 1 मे रोजी या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले. तसेच संबंधित विभागांकडे ऑनलाईन तक्रारी व ईमेलद्वारे पाठपुरावा केला. त्यानंतर प्रशासन व संबंधित यंत्रणांनी तातडीने हालचाल करून दुसऱ्याच दिवशी गॅस टाक्यांचा पुरवठा उपलब्ध करून दिला. गॅस तुटवड्याच्या प्रश्नावर त्वरित कार्यवाही झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून पत्रकारितेमुळे आमचा प्रश्न सुटला अशा भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी पत्रकार संजय गायकर यांचे आभार मानले. आज ब्राह्मणवाडा गावात टाके जवळजवळ कालपासून आपण याचा पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी ईमेल केली. त्याच्यानंतर जवळजवळ SB दिवेकर यांच्या आपण नावाची त्याच्यात तक्रार केली होती. त्या बातमीत ते SB दिवेकर यांच्या नावाने आपण तक्रार केली होती. त्यानंतर ती आम्हाला असं सांगितलं की आम्ही डोंगरगावकडं तुमचं वर्ग केलेलं आहे ग्रामीण भाग. त्याच्यानंतर ती टाकी आज आलेली एवढा आपण पाठपुरावा केल्यानंतर कालपासून त्या बातम्या चालू होत्या. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगता? तुम्ही पाठपुरावा करून त्यांनी जरी ट्रान्सफर केला असेल तर आज ग्राहक हे संतुष्ट आहे. एवढ्या टाक्या मिळाल्याच्या नंतर ग्राहकांची जास्त तक्रार येणार नाही आणि त्याच्यामुळं सगळेच जण व्यवस्थितरित्या त्याचा वापर होतो. आपल्या बातमीमुळे पहिल्यांदाच जवळजवळ इराणच्या युद्धापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात टाके आलेले आहे. मागे फक्त 17 टाके आलेले आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आज जवळजवळ 90 टाक्यांच्या आसपास टाके आलेले आहेत. ज्या 90 टाक्यांचा कोटा आज ब्राह्मणवाडा गावात आला याच्यासाठी खास हे पत्रकाराचंच आभार मानलं पाहिजे की जेणेकरून त्यांनी ती तक्रार मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल अजून पुरवठा निरीक्षक असेल यांच्या मार्फत पाठवली आणि त्यांच्या थोडासा म्हणजे त्यांचं सहकार्याने त्यांनी ते जरी गॅस वितरण केलं असेल ट्रान्सफर केला असेल तरी आजही ग्राहक संतुष्ट असतील आणि संतुष्ट राहतील. इथून पुढे असंच सहकार्य गॅसवाल्यांनी आणि जनतेनं करावं असं मी याबद्दल सांगू इच्छितो. धन्यवाद. पत्रकार मित्र संजू धन्यवाद. कारण मी बऱ्याच वेळा मला माहिती नंबर कोणता 94 नंबर काहीतरी त्या नंबरशी अनेक वेळा संपर्क साधला पण ते कधी फोन उचलायचे कधी नाही उचलायचे. दिवेकर म्हणजे इकडे आम्हाला काही कळलंच नाही. हा खरं माझा 21 दिवस हा घोळ चालला होता. तर माझ्या मुलीचं लग्न आहे. त्यांना म्हटलं साहेब तुम्ही आम्हाला हा म्हणा किंवा नाही म्हणा. पण त्यांनी मला तर काय असं उत्तर भेटलं नाही. बिचारी हे कोणी मला माहीत नाही किंवा दिवेकर हे कधी फोन उचलत नाही. सर्वात महत्त्वाचं माझी अशी एक विनंती त्यांना तो फोन उचलून सांगा गाडी येईल किंवा नाही येईल. आम्हाला त्या एक दिवस त्या टाकीसाठी थांबायला लागते. डोंगरगावची जी गॅस एजन्सी ही त्यांचे तुम्ही आभार मानता का? आज ते आलेले आहेत 90 टाक्या घेऊन आलेले आहेत. वार्ताहरचे पण आणि ते डोंगरगाव पण आपले मित्र आले त्यांचे पण म्हणजे गावाच्या वतीने आभार मानतो. डोंगरगावच्या गॅस एजन्सीचं नाव काय? तुम्ही इथून पुढे शब्द देता आम्हाला आमची जवळजवळ अशी तक्रार पण पुन्हा येणार नाही. आता जसं हे बुकिंग जेवढी कंपनीने मला टाकली तेवढं मी तुम्हाला देणं हो दिवेकरकडे गेली त्याला आम्ही नाही देऊ शकतो. म्हणजे आमच्या तुमच्याकडे आमचे गॅस तुमच्याकडे ट्रान्सफर करून घ्या. ते तुम्ही दिवेकरकडून ट्रान्सफर करायचं की आम्हाला ब्राह्मणवाडा? हो चालेल ना. चालेल. तुमच्या गॅस एजन्सीचे आम्ही आभार मानतो. नाही तुमच्या गॅस एजन्सीचे सुद्धा आम्ही तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीचे आम्ही आभार मानतो आणि आमच्या अपेक्षा आहे अजून एक उद्या एखादी टाकी म्हणजे गाडी तुम्ही आम्हाला पाठवा जेणेकरून ज्यांच्या बुकिंग असतील समस्या निवारण. 122 बुकिंग माझ्याकडे ब्राह्मणवाड्याची आहे. ते 122 देणं मला बाध्य आहे. 123 जर कोणी आला त्याची बुकिंग नसेल माझ्याकडे त्याला मी नाही देऊ शकणार. चालेल ठीक आहे. चालेल ठीक आहे. नाही मोबाईल
दिली का बुकिंग?